वर येत आहे 17318 डाउन दादर हुबली एक्सप्रेस वाया पनवेल कर्जत थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आ रही है। 17318 डाउन दादर हुबली एक्सप्रेस वाया पनवेल कर्जत थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येत आहे। जवळ 1 वर्ष होत आलं आहे माझी कोणतीही व्हिडिओ यूट्यूबला आली नव्हती, पण आज ठरवलं की आज यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करायची किंवा मी जर एखादा नवीन प्रवास करत असेल तर त्या प्रवासाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायची। आणि त्याच अनुषंगानं आज मी आणखी एक प्रवास सुरू केला आहे। खरं तर माझी सुरुवात किंवा यूट्यूब ब्लॉगची माझी सुरुवात ही मुंबईवरून सावंतवाडीपर्यंत रेल्वे प्रवासानं झाली होती आणि आज देखील त्याच प्रकारे मी पनवेलवरून किर्लोस्करवाडी म्हणजे सांगली जिल्ह्यातील एक स्टेशन आहे त्या किर्लोस्करवाडीपर्यंत आजच्या रात्री मी प्रवास करणार आहे। जवळजवळ जर पाहिलं तर 7-8 तासाचा माझा प्रवास आहे ट्रेननं आणि निश्चितच तिथून किर्लोस्करवाडीच्या इथून बाजूला 4 किलोमीटरवर कुंडल म्हणून गाव आहे। त्या कुंडल गावामध्ये माझी वक्तृत्व स्पर्धा आहे, अगदी मानाची अशी स्पर्धा आहे। ते देखील तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो, जेवढा शक्य होईल तेवढा माझा प्रवास दाखवतो। आणि तिथून दुसऱ्या दिवशी मी कोल्हापूरसाठी निघणार आहे, किर्लोस्करवाडी टू कोल्हापूर बाय ट्रेन आणि त्याच्यानंतर कोल्हापूरवरून गडहिंग्लज बाय ST मी 60 किलोमीटर पुढं प्रवास करणार आहे। तिथं माझी दुसरी स्पर्धा आहे। तर जवळजवळ वर्षभर मी कोणत्याही प्रकारचा यूट्यूब ब्लॉग केला नव्हता, पण आज जर मी या ठिकाणी हा यूट्यूब ब्लॉग करतो आहे तर त्याचं कारण देखील काही खास नाही आहे। कारण मी करायचो व्हिडिओ बनवायचो, परंतु मध्ये काहीतरी गॅप आला, मला काही कंटेंट मिळत नव्हता, कंटेंट असला तरी वेळ मिळत नव्हता। पण आज वेळ आहे, म्हणजे अजून जर बघितलं तर आता 7:45 झालेली आहेत, 9:30ची माझी ट्रेन आहे, म्हणजे जवळजवळ माझ्याकडे 1.25 तास किंवा जास्त असेल ना त्याच्यापेक्षा, हां 1.5-2 तास काही समथिंग आहेत माझ्याकडे। आणि त्यामुळं आज जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासाठी किंवा तुमच्यासोबत या प्रवासात कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। बघा आता पनवेलच्या रेल्वे स्टेशनवर थांबलो आहे आणि मी म्हटलं होतं की मित्र येतो आहे, तो ध्रुव आलेला आहे आणि आल्यानंतर आपल्याला तो खायला घेऊन आला आहे। म्हणजे मी दुपारी जेवलो त्याच्यानंतर काय खाल्लेलं नाही आहे, तर माझ्यासाठी काहीतरी खायला आणलं, मी बघतो नक्की काय आहे ते। फ्राईड राईस घेऊन आला आहे, व्हेज आहे की नॉनव्हेज आहे? हां, प्युअर श्रावण आणि श्रावणामध्ये हे चिकन राईस घेऊन आलं आहे। आपण उघडून दाखवतो, हे बघा हे असं चिकन राईस घेऊन आलं आहे। तर आधी असं सगळं हे संपवतो आणि त्याच्यानंतर परत तुमच्याशी जोडला जातो। आता मागून थोडी अनाऊन्समेंट सुरू आहे, तुम्हाला आवाज येईल की नाही माहीत नाही आहे, पण ठीक आहे, जे काही दिसत राहील, जे काही नवीन येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। 2 तास थांबल्यानंतर 9:30 नंतर आपली ट्रेन आता ठाणा सोडलेला आहे। ट्रेन अजून काही अनाऊन्समेंट झालेली नाही आहे, पण सगळ्यांच्या म्हणण्यानुसार प्लॅटफॉर्म नंबर 7वर ट्रेन येईल। जशी येईल तसं आपण पुन्हा एकदा येऊ। एवढा पण कृपया ध्यान दीजिए 7-3-1-8 दादर हुबली एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 7 पर आ चुकी है। ट्रेन आलेली आहे आणि आमची सीट देखील आज कन्फर्म आहे, त्याच्यामुळे आम्ही सीटवर आलेलो आहोत। हे व्यवस्थित आहे गाडी, म्हणजे कर्नाटकमधून येते, त्याच्यामुळं सगळं काही कन्नडमध्ये लिहिलं आहे, जास्त कन्नड भाषिक आहे, ठीक आहे, व्यवस्थित आहे, स्वच्छता आहे गाडीमध्ये। आता जास्त काही दाखवत नाही आहे कारण रात्र आहे, पण जसं जसं जे काही येत जाईल तसं तसं आम्ही दाखवतो। ध्रुव बसला आहे, आमची खालची सीट त्याची आहे, वरची माझी आहे, पण थोड्या वेळाने मी वरती जाईन, तोपर्यंत खालून आपण बघू शकता। आणि बाहेर बघितलं तर बाहेर काय असं बघण्यासारखं काय नाही, पनवेलला रेल्वे स्टेशनवर गाडी थांबलेली आहे। त्याच्यानंतर आता कर्जत, त्याच्यानंतर लोणावळा, त्याच्यानंतर पुणे जंक्शन, मग सातारा, मग कराड आणि त्याच्यानंतर आय थिंक किर्लोस्करवाडी असे स्टेशन आहे त्या ट्रेनला। तर जसं काही येत जाईल तसं तसं मी पुढे तुम्हाला दाखवत जातो। बघा जवळजवळ सकाळचे 5 वाजलेत आणि
नाही म्हटलं तरी 7-7.5 तासाचा प्रवास करून आम्ही किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. म्हणजे तसं बघायचं तर तिकडे पलीकडे स्टेशनवर सारखे अनाऊन्समेंट होते, त्याच्यामुळे थोडं लांब आलो आहे स्टेशनपासून. माझ्या मागे जर तुम्हाला लाईट दिसत असेल तर तिकडे बघू शकता महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणजे CSMT कोल्हापूर, जी मला उद्या घ्यायची आहे कोल्हापूरसाठी, ती ट्रेन येते. माझी गाडीसुद्धा जवळजवळ अर्धा तास लेट होती, पण व्यवस्थित होती. झोपेचं म्हणाल तर सीट चांगली होती, पण झोप काही तेवढीशी आली नाही. म्हणजे जेव्हा डोळा लागायचा तेव्हा एक लहान बाळ होतं, म्हणजे कर्नाटकी कन्नड फॅमिली होती. ते बाळ रडत होतं, ते काहीतरी कन्नडमध्ये जोरजोरात त्यांचे ते नवरा बायको बोलत होते, त्याच्यामुळं काय रात्रभर झोप अशी लागली नाही. पण ठीक आहे, आता इथे आल्यानंतर समजलं की किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर 50 रुपये देऊन 3-4 तासासाठी डॉमेट्री मिळते, ज्याच्यामध्ये आपल्याला अंघोळ वगैरे करता येते. आणि त्याच्या पुढं बघितलं तर कुंडलला जायचं आहे मला. 4-4.5 किलोमीटर आहे इथून कुंडल. तर मी आता तेच करतो, 50 रुपये भरून तिथे ती डॉमेट्रीमध्ये थोडं आराम करून उद्या म्हणजे पहाटे तर झालेले 5 वाजले, सकाळी मी कुंडलसाठी निघणार आहे. तर माझ्या मागं बघू शकता 2 वेळा हॉर्न वाजला आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस लागते आणि ती आली की मग मला डॉमेट्रीमध्ये एंट्री मिळणार आहे. आणि मग डॉमेट्रीमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की कसं असतं, की काय असतं. म्हणजे अशा प्रकारच्या सुविधा जर रेल्वे स्टेशनवर असतील तर मग 3-4 तासासाठी रेल्वे स्टेशनवर राहणं देखील सोपं होईल आणि आपल्याला गाडीचा टाईम देखील मॅच करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉगचा इथे एंड करत नाही आहे, कारण दाखवता काहीच आलेलं नाही आहे. काल रात्रभर प्रवास केला, पण भरपूर बाहेर पाऊस होता, त्याच्यामुळे खिडकी नाही उघडू शकलो. त्याच्यानंतर थोडा वेळ मी बसलो मोबाईल घेऊन, पण लोणावळा आल्यानंतर मग स्वतःच वरती झोपायला गेलो. आणि म्हणजे प्रवास तर काही दाखवता आला नाही, पण आता कुंडलमध्ये जाऊन कुंडल शहर कसं आहे हे दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करतो. जसं जसं माझ्यानं जे शूट करता येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करू शकतो. माझ्या मागं बघू शकता महालक्ष्मी एक्सप्रेस आलेली आहे आणि त्याच्यानंतर मी डॉमेट्रीमध्ये एंट्री करणार. आलेले आहेत आणि डॉमेट्रीमध्ये एंट्री केली. आणि एंट्री केल्यानंतर काय बघा असं चित्र दिसलं. त्याहिरो म्हणजे सुरुवातीला भीतीच वाटली की काय आहे नक्की. मळक्या गोधड्या होत्या, खाली लादीवर पाणी सांडलेलं. त्यांनी म्हटलं हे आहे ते असंच आहे. मग त्यांनी आम्हाला अंगावर एक ब्लँकेट दिलं होतं, ते खाली अंतरलं. आणि आज माझा प्रवास स्लीपरमध्ये होता, त्याच्यामुळे आपण 3rd AC मध्ये प्रवास केला. तर 3rd AC मध्ये नॉर्मली आपल्याला ब्लँकेट वगैरे मिळतात, पण स्लीपरमध्ये प्रवास असल्यामुळे मी माझं स्वतःचं ब्लँकेट घेऊन आलो होतो. त्याचा फायदा असा झाला की आता त्या ब्लँकेटवर आम्ही म्हणजे ते ब्लँकेट ओढून आम्ही झोपू शकतो निदान. आणि 50 रुपयात अपेक्षा तरी काय करणार की काय मिळणार यांच्याकडं. निदान ठीक आहे, त्यांनी निदान आमची राहायची आजची म्हणजे 2-3 तासासाठी तरी सोय केलेली आहे. 2-3 तासानंतर मी इथून निघणार आहे कुंडलसाठी. आणि हां, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते गाडीसुद्धा रेंटनं देतात, मोटरसायकल 100 रुपये रेंट आहे. अख्ख्या दिवस भरायचा, पेट्रोल टाका आणि तुम्ही फिरवा तुमच्या पद्धतीनं कुठं पाहिजे तिथं. तर ते पण पाहणार आहे मी. आणि आज रात्री इथे शक्य झालं तर परत येणार आहे, कारण आता बघतो वातावरण कसं आहे. कारण डॉमेट्री आहे पलीकडं, एक माणूस एवढा जोरात घोरतोय की असं पहिल्यांदा भीतीच वाटली एंट्री केल्यावर. पण ठीक आहे, जे काय आहे ते असंच आहे. आता बाहेर अवेलेबलवर ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. तर पहाट झालेली आहे, जसं उजेडेल तसं मी बाहेर पडेन आणि बाहेर पडल्यानंतर तुम्हाला दाखवतो की काय आहे, कसं आहे आणि कशा प्रकारे आपण कुंडलला प्रवास करतो. बाहेरून कलर छान होता बिल्डिंगचा, पण आम्ही आतमध्ये येईपर्यंत आणि अपेक्षेचा भंग अचानक क्षणात कसा होतो हे आम्हाला आतमध्ये आल्यावरती दिसलं. कारण बाहेरून सुपीक वाटणारी जमीनमध्ये आतमध्ये आल्यावर किती परखड पडलेली आहे. पण जमिनीची किंमत फक्त 50 रुपये आहे ना. हां, जमिनीची किंमत 50 आहे, त्या हिशोबाने बरोबर आहे. पण तरी सुद्धा अपेक्षा मात्र भंग झाल्या. सकाळी 2-3 तास झोप घेतल्यानंतर आता शेवटी आम्ही रूम सोडला आहे. म्हणजे तो ठीक आहे, आता 2-3 तासाच्या झोपेसाठी ठीक होता. पण त्याच्यानंतर सरांचा कॉल आला की आम्ही आलेलो आहे, तर माझ्या घरीच चला म्हणून. तर मग सर आता पलीकडे आलेले आहेत. तर मग आम्ही निघतो आहे आता, सरांच्या गाडीमध्ये जाऊ आणि तिथून मग पुढे जे काय होत असेल कुंडलमध्ये पोहोचल्यानंतर ते तुम्हाला दाखवतो. कारण आंघोळ वगैरे करायची झाली तर तिथली बाथरूम थोडी काय खास वाटली नाही, त्याच्यामुळं थोडंसं हायजीनचा जर त्यांनी काळजी घेतली असती तर कदाचित ते रूम ओके होते. पण ठीक आहे, आता 2-3 तासाच्या झोपेसाठी ठीक होते. फ्रेश झालो आहे
आणि आता पुढे इमर्जन्सी जाणार तुम्ही झोपायसाठी त्याला बघू शकता, पण ओव्हरऑल त्याच्यानंतर बाकी काही नाही. आहे काय. नाही म्हणलं तरी 8:30-9 वाजता, म्हणजे नाही सॉरी 9 वाजलेत आता, 7:30-8 वाजता उन्माने सरांच्या आम्ही घरी आलो. त्यांच्याच गाडीमधून किर्लोस्करवाडी इथं ते न्यायला आले. तिथं आम्ही फ्रेश झालो, आंघोळ केली, चहा घेतला आणि आता त्यांचीच गाडी घेऊन आणि त्यांचा मुलगा आहे त्याला घेऊन आम्ही क्रांती अग्रणी कॉलेजला चाललो आहे. तर हाचपर्यंतचा प्रवास होता. आता कुंडलमधलं काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या की कुंडल शहर कसं आहे, साखर कारखाने आहेत तिथे, ऊसाची शेती आहे, द्राक्षाची मळे आहेत आणि आणखी भरपूर काही आहे. तर अगदी सुंदर आणि स्वच्छ असं गाव आहे, एक स्वातंत्र्यवीरांचं गाव आहे. आणि बाकी गोष्टी तर पुढच्या व्लॉगमध्ये मी दाखवतोच तुम्हाला की आज रात्री जर शक्य झालं तर मी कोल्हापूरला निघणार आहे. म्हणजे बाय रोड निघायचं की बाय ट्रेन जायचं, म्हणजे मी मगाशी म्हटलं होतं की महालक्ष्मी एक्सप्रेसनं जाणार, पण ते प्लॅन कदाचित चेंज होऊ शकतो. जर शक्य झालं तर आम्ही बाय रोडसुद्धा रात्री निघू शकतो. पण या सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये होत्या. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा. तोपर्यंत पुन्हा एकदा भेटू, पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगसोबत.